नमस्कार, मी राजेंद्र कांतीलाल जाई, भांडूप जनमतच्या वतीने बोलतो. आज एक गोड बातमी ऐकायला मिळाली की भांडूपमध्ये महाराष्ट्र नगर नावाचं पोलिस चालू होणार आहे. कधी होईल काय माहीत नाही, पण चांगली गोष्ट आहे. किशोर डोके माझे मित्र आहेत. त्यांनी 15 ते 20 वर्षापूर्वी ॲप्लिकेशन दिलं होतं. त्यानंतर हा विषय प्रलंबित राहिला होता. तर खरोखर भांडूपवासियांना फार गरज होती, कारण आमच्या भांडूप पोलिसांचं जे संख्याबळ आहे त्याच्या विरुद्ध वस्ती जास्त आहे आणि त्या वस्तीपर्यंत पोलीस पोहोचली काय आहे. त्यांचं पण प्रॉब्लेम आहे की 200 ते 250 लोक पोलीस स्टेशनला दिली जातात. त्याच्यामध्ये बरीच लोक बंदोबस्ताला जातात, बरीच लोक ऑर्डरली असतात. त्यानंतर आपल्याकडे असणारा मोबाईल व्हेकल आहे, त्यावरती स्टाफ असतो, कोर्टाचा स्टाफ आहे, त्याच्यानंतर बीट मार्शल आहे. अशी लोक विभागली आहेत आणि दिवसाला बघायला गेलं तर 20 ते 25 लोकच पोलिटिकलमध्ये एका सीटला असतात. आज एवढा मोठा परिसर असताना 20-25 लोकांमध्ये पोलिटिशनच्या अधिकाऱ्यांनी या जनतेला कंट्रोल करणं किंवा जनतेपर्यंत पोचणं हे शक्यच होत नाही. तरी पण बिचारे पोलीस अहोरात्र करून मेहनत घेऊन आपल्या सणासुदीच्या दिवशीसुद्धा आपल्याला मदत करतात आणि लोकांचं संरक्षण करतात. हा त्यांचा हेतू आहे, चांगला हेतू आहे. त्यांना आपण म्हणतात काही लोक की पोलीस काय करतात, काय करणार पोलीस, एक्झॅक्ट पोलीस काय करतात. त्यासाठी संख्याबळ कमी पडतं आहे. पोलिटिकांना संख्याबळ नसेल तर त्यांचे वरिष्ठ देखील काय करतात. त्याच्यामधून झोपडपट्टीचा एरिया, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक, या सगळ्या लोकांना कंट्रोल करण्यासाठी पोलिसांना आज रमाबाईसारख्या ठिकाणी जाण्यासाठी एका पोलिसाला किती वेळ लागतो. त्यांच्याकडे मनुष्यबळ कमी आहे आणि आज प्रोटेक्शनला जाणं किंवा हॉस्पिटलला जाणं किंवा मेडिकल करणं, कोर्टाचे जो स्टाफ आहे तो कोर्टाच्या कामात आहे. नेमकं ह्या भांडूपमध्ये हा मनुष्यबळ जो दिला होता तो फार कमी होता. त्यातूनही आज समाधानक कारक गोष्ट अशी आहे की भांडूपमध्ये पुष्कळाची शांतता आलेली आहे. एक गुन्हेगारांचं माहेरघर होतं, पण आज शांतता आहे. आणि खरोखरच आमचे जे आताचे कार्यक्रमात आमदार अशोक दादा पाटील यांना मी हा शब्द टाकला होता. तसेच आमचे खासदार संजय भाऊ पाटील यांनीसुद्धा मला वाटतं याच्यामध्ये इंटरव्ह्यू घेतला असेल. आणि खरोखरच आज आपल्या भांडूपमध्ये जर नवीन पोलिटिशन झालं तर होणाऱ्या ज्या लोकांच्या अडचणी आहेत त्या अडचणीमध्ये रमाबाईमध्ये राहणाऱ्या माणसाला भांडूप पोलिटिशनला येऊन MC देण्यासाठी सुद्धा यावं लागतं. त्या गरीब लोकांना माहीत नसतं की काय कायदा आहे काय नाही. ते येतात, कंप्लेंट देतात, मग पोलिसही काय करणार ना. त्यांच्याकडे पण मनुष्यबळ कमी आहे ना. ते मनुष्यबळ आता वाढेल. जर नवीन पोलिटिशन झालं तर आपल्या विभागला जाईल आणि त्यातून आपल्याला पोलिसांकडून चांगली सेवा मिळेल. आणि पोलिसांनाही मी सांगतो की साहेब आपण मैत्री वाढवा, लोकसंपर्क वाढवा, गुन्हेगार कोण आहेत ते आजूबाजूच्या लोकांनी त्यांना कळवा. आज इथे नशेली लोक राहतात, नशा करतात, पण लोक बोलू शकत नाहीत, त्यांच्या भीतीने लोक बोलत नाहीत. पण आज तुम्ही पण देखील पोलिसांना मदत करा. आपले पोलीस आहेत आणि ते आपल्यावाली नोकरी करतात आणि आपली सेवा करण्यासाठी ते अहोरात्र जागे करतात. आता डिटेक्शन गुंडा स्टाफ चुकीचा ड्युटी करतो हे कोणाला माहिती आहे नाही. तर सर्वसामान्य माणसांना ह्या गोष्टी माहीत नाही. कधी कधी ते 24-24 तास घरी जातात. अशा लोकांना काय त्रास होतो, त्यांची फॅमिली सोडून ते आपल्यासाठी येतात. तर तुमचंही सहकार्य पाहिजे. पोलिसांना सहकार्य करा आणि आपला विभाग का त्याची शांतता नांदेल याची तुम्ही दक्षता घ्या. मी संजय भाऊंचा आणि अशोक दादांचा आभार मानतो. ठीक आहे, अशी चांगली गोष्ट होते. तर अजून एक मला माझ्या याच्याकडून तुम्हाला एक विनंती आहे की फायर ब्रिगेड आणि हॉस्पिटल या 2 गोष्टींसाठी आपण प्रयत्न करावे ही माझी नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.